नमस्कार. मी कंचन चौगुले आज सादर करते एक लघुलेख मनाला भावलेला, आवडलेला. भीती तर त्याच दिवशी संपली. भीती तर त्याच दिवशी संपली. भीती तर त्याच दिवशी संपली, ज्या दिवशी सगळ्यात वाईट घडूनही मी तुटले नाही हे कळलं. त्या क्षणी जाणवलं की भीती ही परिस्थितीपेक्षा, आपल्या कल्पनाशक्तीपेक्षा मोठी सावली असते. ज्या गोष्टीपासून पळ काढत होते त्याच गोष्टीसमोर आज उभी राहिले आणि एक मोठा श्वास घेतला. धडधड संपली नाही, पण पायातलं थरथरणं बंद झालं. अपयश, अपमान, एकटेपणा सगळं एकाच दिवशी समोर उभं होतं, तरीही मी मागे फिरले नाही. हेच माझं पहिलं विजय होतं. त्या दिवसानंतर संकटे आली, पण त्यांचं वजन कधीच वाटलं नाही. कारण आत कुठेतरी एक आत्मविश्वास जागा झाला की मी सहन करू शकते. मी सहन करू शकते. भीती निघून गेली असं नाही, पण तिच्यासमोर वर्चस्व संपलं. तिचं माझ्यासमोरचं वर्चस्व संपून गेलं. आता निर्णय भीतीवर नाही तर समजूतदारपणावर घेतले जातात. जखमा अजूनही ताज्याच आहेत, पण घाबरवत नाहीत. कारण त्या दिवशी मी शिकलोय. त्या दिवसांनी मला शिकवलं, त्या संकटाने मला शिकवलं की धैर्य म्हणजे घाबरणं नाही, तर घाबरूनही पुढं जात राहणं. घाबरूनही पुढं जात राहणं. धन्यवाद.